रामकृष्ण हरी मंडळी आणि जय शिवराय. स्वागत आहे तुमचं दिल्ली ते पुणे ब्लॉग नंबर 2 मध्ये. विमानतळ बाहेरून खूपच चांगलं दिसत होतं आणि आतमधून सुद्धा चांगलंच दिसत होतं. विमानाच्या आतमध्ये हवाई सुंदरीने केली सूचना द्यायला सुरुवात. त्यानंतर लगेचच आमच्या विमानाने केली पळायला सुरुवात. खिडकीतून चांगलं बाहेरचं दिसेल म्हणून मी घेतली होती विंडो सीट. पण चायला तेवढ्यातच काय झालं, शेजारच्या एका मुलांनी व्हिडिओ काढण्यासाठी घेतली खिडकी बंद करून. म्हणलं वा बेटा तुमने तो मौज कर दी. बघता बघता आमचं लागलं विमान उडायला आणि बाहेर बघतो तर काय एकदम दिवाळी सारखी लाईट एकदम लखलखाटच पडली होती. आकाशातून ही खालची लाईट बघण्याचं सुख काहीतरी वेगळंच होतं. तोपर्यंत विमानामध्ये झाली स्नॅकची वाटप. स्नॅक मध्ये भेटलं हे पेपर बोटचं ड्रिंक आणि सोबतच भेटलं हे ड्रायफ्रुटचं बॉक्स. आणि बघता बघता विमानतळ पोहोचलं पुणे विमानतळावर. आपल्या पुण्याला पोहोचल्यानंतर खूपच भारी वाटत होतं आणि लगेचच निघालो मी विमानातून उतरण्यासाठी. पुणे तिथे काय उने आणि पुणे आपलं जगात एक नंबर भारी. पुण्याची सर तर कशालाच नाही. विमानातून बाहेर आल्यानंतर लगेचच आम्ही गेलो आमची बॅग घेण्यासाठी आणि आमची बॅग तर लगेचच आली. आपल्या बॅगकडे पाहून म्हणलं आपलीच बॅग आहे का नाही हे चेक करून घ्यावं. बॅग तर आपलीच होती आणि बॅग घेतली आणि निघालो पुढे बाहेर निघण्यासाठी. बाहेर जायला निघालो आणि हे दिसलं आपलं युनिक पुणे. त्यानंतर लगेचच आम्ही निघालो बाहेर. बाहेरच ड्रायव्हर काका बघत होते आमची वाट. आम्ही त्यांना ओळखावं म्हणून ते घेऊन बसले होते आमची नावाची पाटी. आम्हाला न्यायला आणि सोडवायला एकच काका होते, त्याच्यामुळे ते मला बघून लागले हसायला. चला तर मित्रांनो मी जातो आता घरी, तोपर्यंत तुम्ही घ्या फॉलो करून.